न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। समावेश करण्याची प्रक्रिया आहे, त्यामध्ये पुन्हा आपल्या डिक्लेरेशन देऊन 6 नंबर फॉर्मवरून नाव पुन्हा यादी द्यावे, परंतु त्यासाठी जे पुरावे द्यावे लागतात त्यासाठी अत्यंत क्लिष्ट अशी प्रक्रिया आहे। त्यामुळे शक्यतो आपलं नाव मतदारातून कमी होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यायची। नम्र विनंती आहे की त्या 2 दिवशी आपले फॉर्म आपापल्या ज्या ठिकाणी विधानसभेचं मतदान केलं होतं त्या मतदान केंद्रावर आम्ही कॅम्प देत आहोत, तिथे आपण संपर्क साधायचा आहे आणि BLOला ते फॉर्म भरून द्यायचे आहे, जेणेकरून आपलं नाव मतदार यादीमध्ये राहील आणि पुढे आपल्याला कोणती अडचण परराज्यात आहेत तर त्यांना काय आव्हान कराल? त्यांना सर्व गणाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपण जरी परराज्यात असतात आणि आपलं नाव खानापूर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबातील किमान एका प्रौढ व्यक्तीने येऊन बाकी सर्वांचे फॉर्म आपापल्या BLOकडे जमा करणं आवश्यक आहे। जर आपले फॉर्म आमच्याकडे जमा झाले नाही तर नाईलाजाने आपलं नाव मतदारातून कमी होईल। त्यामुळे सर्वांनी यायची गरज नाही। फॉर्म देताना कुटुंबातल्या एका प्रौढ व्यक्तीने सही करून जरी फॉर्म दिला आणि आमच्या BLOची खात्री पडली की हे मतदार त्याच घरातील आहे तरी ते फॉर्म आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत। मग सर्व गलाई बांधवांना माझी नम्र विनंती आहे की जरी आपण परराज्यात असतात परंतु आपलं नाव खानापूरच्या मतदारात असेल आणि आपल्याला ते याच मतदारात ठेवायचं असेल तर आपण कृपया 29 तारखेपर्यंत इथे येऊन ते फॉर्म आमच्याकडे जमा करायचे। कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीने येऊन जमा केले तरी आम्ही ते स्वीकारणार आहोत। ग्रामीण भागातील लोकांसाठी फोटोची अडचण येते तर त्याच्या संदर्भात काय? फोटोच्या संदर्भात सुरुवातीला अशा सूचना होत्या की प्रत्येक मतदाराचा फोटो कलेक्ट करायचा, परंतु नवीन सूचना अशा आलेल्या आहेत निवडणूक आयोगाच्या, ज्या मतदारांचे फोटो ब्लर आहेत किंवा योग्यरित्या फोटो जमा केलेले नाही अशाच मतदारांचे आम्ही फोटो घेत आहोत। त्यामुळे सर्वांच्या प्रत्येक मतदारांनी फोटो द्यायची गरज नाही। फार कमी मतदार असे आहेत की ज्यांचे फोटो ब्लर आहे त्यांनीच फक्त फोटो जमा करायचे। नवीन मतदार नोंदणीसाठी काय आहे? नवीन मतदाराची नोंदणी चालू आहे। ज्या कुटुंबातील मतदार किंवा व्यक्ती मतदार होण्यास पात्र झाले, 18 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त झालेलं आहे, इथला त्याचा रहिवास आहे, भारताचा नागरिक आहे, असा मतदार 6 नंबरचा फॉर्म भरून त्यासोबत डिक्लेरेशन फॉर्म भरून यादीमध्ये नाव समावेश करू शकतो। कुठं संपर्क साधावा भेटेल? त्यासाठी तुम्ही आपापल्या BLOशी संपर्क साधावा। BLO आपल्या घरी येत आहे फॉर्म जमा करायला, त्याला फॉर्म आपण देणं आपलं नैतिक कर्तव्य पण आहे आणि आपला तो अधिकार आहे। त्यासोबत जिथे काय अडचण असेल तिथं तुम्ही तहसीलदार कार्यालय किंवा प्रांत कार्यालयाशी संपर्क साधू शकता। परंतु माझी नम्र विनंती अशी आहे की विटा शहरातील नागरिकांसाठी शनिवार आणि रविवार या 2 दिवशी आपण कॅम्प आयोजित केलेले आहेत, जिथे आपण लोकसभेचं किंवा विधानसभेचं मतदान केलं त्या मतदान केंद्रावर तिथे आपण संपर्क साधून आपले फॉर्म जमा करायचे आहे। थँक्यू।